बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेत 3.5 वर्षांच्या 2 चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली आणि अख्खा महाराष्ट्र हादरला। एकीकडे कोलकातामध्ये झालेल्या घटनेनं देशात पडसाद उमटले असतानाच बदलापूरच्या घटनेनं ही सर्वांना हादरवलं। राज्य सरकारनं या घटनेची दखल घेत SIT स्थापन केली। त्याशिवाय आरोपीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवणार असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं। मागील 7 तासांपासून बदलापूरमध्ये लोकांचं आंदोलन सुरू आहे। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्या अशी संतप्त मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। नराधमानं अगदी कोवळ्या जीवानं ओरबाडलं। अजाणत्या वयातच 2 चिमुकल्यांना सोसाव्या लागलेल्या या वेदनांमुळे बदलापूरकर रस्त्यावर उतरलाय। रेल्वे लोकल बंद झाल्यात। संपूर्ण बदलापूरमध्ये बंद पाळण्यात आला। बदलापूरकरांनी प्रशासनाला धारेवर धरलं। आंदोलकांना शांत करण्यासाठी राज्य सरकारकडून गिरीश महाजन आले होते, पण त्यांच्या समोरच आंदोलनकर्त्यांनी आरोपीला शिक्षा देण्याचा सूर धरला। लोकांचा संताप आणि रोष अतिशय तीव्र आहे। बदलापूर पूर्वेतील एका नामांकित आणि सर्वात मोठ्या आदर्श शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या 2 मुलींवर शाळेतीलच सफाई कर्मचारी अक्षय शिंदे यानं अत्याचार केले। 13 ऑगस्ट रोजी ही धक्कादायक घटना घडली। अजाणत्या वयातच भोगाव्या लागलेल्या वेदनेमुळे मुलीच्या मनाला ठेच पोहोचली। ती शाळेत जाण्यास घाबरत होती। नाथ शाळेत का जात नाही त्यामुळे आजोबांनी वैद्यकीय तपासणी केली। रिपोर्ट्स हातात पडल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। फक्त आपल्या मुलीसोबतच नाही तर आणखी एका मुलीसोबत असा प्रसंग घडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले। दोन्ही कुटुंबियांनी या प्रकरणानंतर शाळेत जाब तर विचारलाच, पण पोलिसातही धाव घेतली, पण गुन्ह्याचं रक्षण करणाऱ्या पोलिसांकडूनही त्यांना वेठीस धरण्यात आलं। 12 तास पोलिसांनी गुन्हाच नोंदवला नाही। अखेर या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्यानंतर रात्री 1 वाजल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला। त्यामुळे पोलिसांच्या कारभारावर संताप व्यक्त होतोय। ज्या शाळेत हा प्रकार घडला ती शाळा बदलापूरमधील अतिशय जुनी, नामांकित आणि सर्वात मोठी शाळा म्हणून ओळखली जाते। त्यामुळे बदलापूर शहरात एकच खळबळ माजली आहे। या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते। त्यासाठी बदलापूरकर रस्त्यावर पटरीवर उतरलेत। नागरिकांचा तीव्र संताप पाहिल्यानंतर प्रशासनालाही जाग आली। पोलीस तात्काळ कामाला लागले। पोलिसांनी या प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदे वय 24 याला बेड्या ठोकल्यात। अक्षय शिंदे त्या शाळेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होता। त्याच्यावर याआधीही पोलिसात अशाच प्रकारची तक्रार झाली होती, तरीही त्याला शाळेनं पुन्हा कामावर का घेतलं त्याची पडताळणी केली नाही का असा सवाल उपस्थित केला जातोय। वादळवारा लाईव्ह न्यूज ब्युरो, बदलापूर। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।